फक्त एकच मी सांगतो, याच्या आधी जेव्हा मी पुरावे दिले होते, मी स्वतः पुरावे दिले होते, त्याच्यामध्ये कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये जी काय वाढीव यादी आहे 14,000 लोकांची यादी एक्सेल शीटवर मी पुरावा म्हणून तिथे दिली होती. त्याच्यामध्ये हिंदू समाजाचे लोक होते, मुस्लिम समाजाचे होते, विविध जाती धर्माचे लोक होते. कुठेही आम्ही तिथं भेदभाव केलेला नाही. 14,000 लोकांचं दुबार नाव होतं. पूर्णपणे यादी त्या ठिकाणी मी दिलेली आहे. त्याच्यामध्ये संशयित यादी सुद्धा तिथं दिलेली आहे. त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारामध्ये भेदभाव न करता त्या याद्या तिथं दिलेल्या आहेत. याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्ही समजून घ्या. राज ठाकरे साहेब जेव्हा म्हणतात की याच्यामध्ये दुबार नोंदणी एवढी आहे, 50,000 आहे, 1,00,000 आहे, तिथं राज ठाकरे साहेब नाही तर उद्धव ठाकरे साहेब नाही तर आमचेही नेते जेव्हा बोलतात ते त्यांनी कधीही त्या यादीचं विभाजन केलं नाही. जेव्हा सत्य मोर्चा काढला होता तिथं जो काय ढेप लावली होती तिथं कागदांची, त्याच्यामध्ये काय मुस्लिम समाजाचं वेगळं आणि हिंदूचं वेगळं असं केलं नव्हतं. समावेशक यादी होती, सर्व समाजाची होती. आमचं मत एकच आहे, तो कुठल्याही समाजाचा जाती धर्माचा असू द्या, पण त्याचं नाव एकदाच आलं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची तिथं मागणी आहे.